आपण या अयोध्येतल्या मंदिराचे इथले दृश्य पाहतो। अति महत्त्वाच्या व्यक्ती मंदिराची इथे आलेले आहेत। सरसंघचालक मोहन भागवत आपल्याला दृश्यांमध्ये दिसत आहेत। काही वेळापूर्वीच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ देखील तिथे दाखल झालेले आहेत। आता आपण दृश्यांमध्ये पाहतोय की सरसंघचालक मोहन भागवत सगळ्यांना नमस्कार करतायत, अभिवादन करतायत। काही वेळापूर्वी आपण पाहिलं की उद्योगपती अंबानी देखील तिथे आलेले आहेत। अनिल अंबानी देखील दृश्यांमध्ये दिसले होते। आता सरसंघचालक मोहन भागवत दिसत आहेत। काही वेळापूर्वी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे देखील तिथे आलेत। अति महत्त्वाच्या व्यक्ती मंदिर परिसरात आलेले आहेत। साधारणतः 11च्या सुमारास म्हणजे 10:55 पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील तिथे दाखल होतील। पंतप्रधानांच्याच हस्ते रामलल्लाला काजळ लावलं जाणार आहे। सुमारे 7,000 अति महत्त्वाच्या व्यक्ती तिथे आहेत। प्राणप्रतिष्ठा सोहळा झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित समुदायाला संबोधन देखील करतील। संत महंतांचं देखील अयोध्येमध्ये आगमन झालेलं आहे। श्री रामलल्लांची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर आता नियमित पूजा एका विशेष परंपरेने केली जाणार आहे। या परंपरेला रामानंदी परंपरा म्हणून ओळखलं जातं। अनेक वर्षांपासून तिचं पालन होतंय। रामानंदी परंपरा अथवा रामानंदी हा एक मोठा पंथ आहे आणि श्री रामांपासूनच या पंथाची सुरुवात झाली असं बोललं जातं। हा वैष्णव पंथ आहे। श्री हरी विष्णूंच्या अवतारांच्या पूजेवर त्यांचा विशेष आग्रह आहे। आपण ही राम मंदिराच्या परिसरातील दृश्य पाहतोय। दृश्यामध्ये आपल्याला सरसंघचालक मोहन भागवत सर्वांची भेट घेत आहेत, सर्वांना नमस्कार करतायत दृश्यामध्ये दिसतंय।